भगवती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी दोन्ही नेत्र कटाक्ष पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरी वरी दुर्वांकुराचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखोनी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव तो त्या मोरयाशी स्मरे या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभोतिभिर देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम मातृदेवाय नमः ओम पितृदेवाय नमः ओम संत सज्जनाय नमः। श्रोते माय बाप हो, आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने आजपासून माझ्या प्रवचन रूपी सेवेचा प्रवास सुरू झाला आहे। प्रवचन रूपी सेवेचा प्रवास आई वडिलांच्या आशीर्वादाने सुरू झालाय, सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेला आहे। माझा हा प्रवास नक्कीच यशस्वी होईल, माझा या गोष्टीवर विश्वास आहे। कारण सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे। तेवढंच सत्य या आई वडिलांचा आणि सासू सासऱ्यांचा आशीर्वादही माझा फळाला येणार आहे। आणि माझं जनजागृतीचं जे स्वप्न आहे, तरुण वर्ग अध्यात्माकडे वळवणं, समाज प्रबोधन करणं, समाज जागृती करणं, हे जे माझं स्वप्न, माझा संकल्प साकार होणार, ह्याच्यावर माझा प्रगल्भ विश्वास आहे। आणि याचं ज्वलंत उदाहरण आई वडिलांचा आशीर्वाद हा सफल होतो, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत। राजमाता जिजाऊ मासाहेब, राजे छत्रपती शहाजी महाराज, या दोन आई वडिलांच्या आशीर्वादाने जर शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राला वैभवशाली बनवू शकतात, तर माझाही संकल्प हा दिला जाणार। माझी लहान मुलं, तरुण वर्ग, वृद्ध वर्ग, सर्व वर्गामध्ये समाज जागृती होणार, या गोष्टीवर माझा ठाम असा विश्वास आहे। मासाहेब, राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शहाजी महाराज यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं। खऱ्या अर्थाने ह्या दोघा दाम्पत्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं। मुघलांची सत्ता होती, अन्याय अत्याचाराला जोर आला होता। आणि खरं सांगू का श्रोते माय बाप हो, होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यांना नव्हता होवाळी, आया बहिणींना संकट काळी, नव्हता कैवारी कुणी त्यावेळी। म्हणे जिजाईची खंत, कधी होईल याचा अंत, करी विनंती आई शिवाईला। जिजामाता शिवनेरी देवीच्या शिवाई देवीला विनंती करतायत का या जुलमी जोर अशा असलेल्या मुघली सत्तेचा विनाश करायला कोणीतरी आलं पाहिजे। आणि त्यावेळी आई हाकेला धावून आली, पोटी पुत्र दिला भाग्यशाली, नव हिंदवीची पहाट झाली, केला महाराष्ट्र वैभवशाली। त्या राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पोटी महाराष्ट्राला वैभवशाली बनवणारा, महाराष्ट्राला भाग्यशाली बनवणारा राजा छत्रपती जन्माला आला। आई वडिलांच्या आशीर्वादानं आज महाराष्ट्र, मराठी माणसं अभिमानाने राहतात, अस्मितेनं जोपासून जगतात। आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये भय नाही। नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं ना, तरी प्रत्येक लहानांपासून मोठ्यांच्या अंगामध्ये एक चैतन्य स्फुरण पावतं, अंगावर एक रोमांच खडं होतं। आणि ही सगळी किमया आहे त्या पवित्र आई वडिलांच्या, जिजामाता आणि शहाजीराजे यांच्या आशीर्वादाने। तर आजचा हा प्रवास मी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना आणि राष्ट्रपिता आपले शहाजी महाराज यांना वंदन करून माझा हा प्रवास सुरू करते। माझ्या आजच्या प्रवचनरूपी सेवेचा विषय आहे ईश्वर भक्ती का करावी। आणि दुसरा विषय माझ्या प्रवचनरूपी सेवेचा आहे संत वचन प्रत्येकाने का श्रवण करावेत, ते श्रवण करून आपल्या जीवनात का आणावेत। आज या दोन विषयांवर मी प्रवचन करणार आहे।
या 2 विषयांचं प्रवचन करण्यामागे माझा उद्देश आहे की समाजामध्ये अशी एक माणसामध्ये एक विचारसरणी झालेली आहे की अध्यात्म, परमात्मा आणि परमात्मा आणि हा जो अध्यात्माचा अभ्यास आहे, परमार्थ आहे आणि देवाची भक्ती आहे, ही फक्त वृद्ध माणसानेच करायची असते, अशी समाजातील तरुण वर्गाची, लहान मुलांची विचारसरणी झाली आहे. आणि ही विचारसरणी मला खोडून काढायची आहे. या विचारसरणीमध्ये मुलांचं नुकसान झालेलं आहे, तरुणांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे की ईश्वर भक्ती आणि संत वचन का करावं, का श्रवण करावं, का ऐकावं. बघा, आता तरुणांच्या मध्ये अध्यात्माबाबत कंटाळा आहे. लहान मुलं अध्यात्म करायला कंटाळतात, देवाची, संतांची पुस्तकं वाचायला कंटाळतात. म्हणून ईश्वर भक्तीचं आणि संत वचनांचं थोडंसं मी इथे मार्गदर्शन करणार आहे. तर ईश्वर भक्ती का करावी? माणसाचं जीवनच मुळात बघितलं ना तर माणसाचं जीवन हे अतिशय दुःखमय आहे. संसार दुःखमुळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. म्हणजे पूर्ण जीवनभर माणसाच्या जीवनामध्ये दुःख असतात. कशाची ना कशाची माणसाला दुःखानं, त्या दुःखामध्ये माणूस असा ग्रासून गेलेला असतो. आणि मग या दुःखांपासून मनुष्य मुक्ती बघायला बघतो की मला माझ्या दुःखांपासून मुक्ती कशी मिळेल. कधी कधी दुःख एवढी अनावर होतात की माणूस ती सहन करू शकत नाही. कुणाला आजारपण असतं, कुणाच्या घरामध्ये कलह होतात, कुणाच्या घरामध्ये तरुण मुलगा निघून जातो, कुणाच्या घरामध्ये 18-20 दारिद्र्य असतं, कुणाच्या घरामध्ये मुलं व्यसनी बनलेली असतात. तर कितीतरी दुःखांनी माणसाला पछाडलेलं आहे आणि या दुःखांपासून माणसाच्या मनाचं शांती आणि समाधान हरवून गेलेलं असते. मग अशा वेळी माणूस शांततेच्या शोधात, समाधानाच्या शोधात, सुखाच्या शोधामध्ये असतो. आणि मग ते आत्मिक बळ आणि जगण्याचं बळ निर्माण होण्यासाठी माणसानं ईश्वराची भक्ती करावी. देवाचा बद्दल विषय घेतला तर तुमचं जे आराध्य दैवत आहे, कुणी महादेवाचा भक्त आहे, कुणी देवी अंबेचा भक्त आहे, कुणी विठोबाचा भक्त आहे, तुमचं जेही आराध्य दैवत असेल त्या आराध्य देवतेसमोर बसा, क्षणभर डोळे मिटा आणि देवाला आपल्या मनातलं दुःख सांगा. कधी कधी आपलं दुःख इतकं गहन असतं ना की कुणापुढे व्यक्त करायलाही आपली हिंमत होत नाही. आणि कुणी आपलं दुःख ऐकेलच याचीही शाश्वती नसतं. तेव्हा माणूस एकटा पडतो आणि एकटा पडल्यानंतर त्याचं मन असं सैरावेरा धावायला लागतं. काय करू त्याला कळत नाही. सगळे मार्ग अडले ना आणि सगळ्यांनी जर हात देणं किंवा सगळ्यांनी साथ देणं सोडलं तर एकमेव आधार आहे तो परमेश्वर, तो ईश्वर, ते आपलं आराध्य दैवत. त्या आराध्य दैवताजवळ बसा, डोळे मिटा, मनातलं दुःख सांगा. पण भाव मात्र खरा असला पाहिजे, श्रद्धा खरी असली पाहिजे. आणि मनापासून देवाला एवढीच विनंती करा, हे पालनहारे जग के रखवाले, तुम बिन हमरा कोई नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुम बिन हमरा कोई नहीं. ही आर्त भावना, आर्त हाक जेव्हा देवाला माराल ना, देव पाठीशी उभा राहील. म्हणतात ना, एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग उघडा करतो देव. पण त्या भावनेने तुम्ही देवाला आवाज दिला, हाक मारली तर तुम्हाला रस्ता नक्की सापडेल. दुःखामध्ये माणसानं कधीच हार मानायची नसते. संकटांशी सामना करायचा असतो, झुंजायचं असतं. त्या संकटातून कसं सुटता येईल तो मार्ग शोधायचा असतो, गळून जायचं नाही. एकटेपणा माणसाला खातो. एकटा राहून माणूस काय होतो, अगदी गळून जातो आणि तो अतिशय चुकीचा निर्णय घेतो. म्हणून एकटेपणामध्ये कधीच राहू नका. हे शरीर एकदाच मिळतं. या शरीराचा कधीच असा अपमान करू नका. त्या शरीराला व्यसनांमध्ये कधीच गुंतून देऊ नका. कारण सर्व मिळतं पण शरीर परत परत मिळत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यथा सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. बघा, एकदा गेलेला मित्र दुसरा मिळू शकतो. एकदा पैसा आपला संपूर्ण गमावलाय,
आपण दुसरा पैसा कमवू शकतो, एक पत्नी मेली आपण दुसरी करू शकतो, पण एकदा का आपलं शरीर गेलं तर आपल्याला पुन्हा ते शरीर मिळत नाही. आपल्याला दिलेलं शरीर ही देवाची देणगी आहे. व्यसनांमध्ये अडकवून या शरीराचा अपमान करू नका. या शरीराला जर तुम्हाला योग्य असं या जीवनाचं, या देहाचं जर सार्थक करायचं असेल तर ईश्वर चिंतनामध्ये मन रमवा. ईश्वर चिंतनात मन रमवलं तर तुम्हाला जगण्याचं बळ मिळेल. त्या देवावर भार टाका आणि म्हणा, घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविली संती विठोबाशी. तुझं वाटे आता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी. तुला जे वाटेल ते कर, तुझ्यावर सगळा भार टाकलाय, मी निश्चिंत झालेलो आहे, हा विश्वास देवाला दाखवा. देव पाठीराखा होऊन तुमचं रक्षण करेल. सगळ्या संतांनी हेच सांगितलंय, अनुभवे आले अंगा, ते या जगा सांगत असे. म्हणून भक्ती करावी, जगण्याचं बळ मिळण्यासाठी भक्ती करावी, आत्मिक बळ वाढावं म्हणून भक्ती करावी. देव नक्की तुमच्या पाठीशी उभा राहणार. आता दुसरं संत वचन सांगायचं तर माणसानं काय करायचं असतं, जीवन जगत असताना जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये राहावं. माणसाच्या जीवनात अपमान, अवहेलना, उपेक्षा अशा अनेक प्रकारांना सामोरं जावं लागतं. कधी कधी अनेक ठिकाणी असं खाली मान घालण्याची वेळ येते. मग अशा वेळी डगमगायचं नाही, त्या संकटांशी सामना करायचा. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला तोंड द्यायचं. संत वचन म्हणतं, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, समयासी सादर व्हावे. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवारा, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी बैसोनी हत्तीवारा, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकारा, कोणे दिवशी पायाचा चाकारा, चालत जावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये समाधान मानायचं. दुसऱ्यांची प्रगती म्हणून बघून जळायचं नाही. या परिस्थितीमध्ये असेल फक्त अंगामध्ये समाधान असावं, शांतता असावी. कारण हे शरीर एकदाच मिळतं, परत परत मिळत नाही. आता दुसऱ्या संत वचनाचा विचार केला तर मनुष्य अहंकारामध्ये आहे. प्रत्येक माणसाला मीपणा आहे. आजचा माणूस हा मीपणामध्ये असल्यामुळे त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याच्या नसानसामध्ये अहंकार दडलेला आहे आणि म्हणूनच अशा अहंकाराचा नाश करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये म्हटलंय, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. हा अहंकार शरीराला, मनाला जराही शिव देऊ नका, असे ज्ञानेश्वरांचं वचन आहे. माझे संत खूप छान सांगून गेलेत. माझे ज्ञानोबा, माझे तुकाराम, महाराष्ट्राची धरोहर आहे ही. पण आज जर लक्षात घेतलं ना तर हे संतांचे विचार, माणसांना या संतांच्या विचारांचा विसर पडलाय. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की ज्या छत्रपतींनी संतांचा आधार घेतला, त्या छत्रपतींच्या मनाची जी मनोघडणी बदलली, ते संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला माझा राजा, माझे छत्रपती रोज जायचे. त्याला जसा वेळ मिळेल तसा जायचे. एक दिवस माझे शिवबा तुकारामांना म्हणतायत की तुकोबा, राज्यकारभार बरा झाला, खूप झाला, प्रपंचही भरपूर केला, आता परमार्थाकडे यायचंय, संन्यास घ्यावासा वाटतो तुकोबा. जर तुकोबा नसते ना तर महाराष्ट्र वैभवशाली झाला पण नसता. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. कारण तुकोबा महाराजांनी, तुकाराम महाराजांनी आपल्या छत्रपतींचं मन बदललं. कसं समजावलंय महाराजांना बघा की राजा, अरे आम्ही साधू संत शास्त्रांचा अभ्यास करून समाज प्रबोधन करणं, समाज जागृती करणं हे आमचं कार्य आहे. आणि तू क्षत्रिय, अरे शस्त्रांचा अभ्यास करून समाज रक्षण करणं हे तुझं कार्य आहे. बघा आता
संत वचनांचा अभ्यास माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी केला आणि आजचा तरुण वर्ग या संतांच्या वचनांना विसरलाय. ज्ञानेश्वरी माहिती नाहीये. माझ्या तरुण मुलांना, माझ्या महाराष्ट्राच्या मुलांना माझ्या संतांबद्दल 2 ओळी सांगता येत नाहीत. महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. ज्या छत्रपतींनी महाराष्ट्राला एवढं महान केलं, एवढं मोठं केलं, त्या छत्रपतींनी संतांचं रक्षण केलं, संतांचं साहित्य वाचलं आणि संतांच्या वचनावर राहून त्यांनी राज्यकारभार केला. आया बहिणींची इज्जत राखली, निराधार लोकांचं, गरिबांचं रक्षण केलं, गरिबांना दान धर्म केला. त्या छत्रपतींच्या राज्याची ही अवस्था झालेली आज. संत वचन आणि संतांचे ग्रंथ, संतांचे साहित्य आमची मुलं वाचत नाहीयेत. तरुण वर्ग या अध्यात्म क्षेत्रात आला पाहिजे. आज तरुण वर्ग शिकलाय, पण शिक्षण परिपूर्ण कधी होतं? तरुण वर्ग ऐका, शिक्षण कधी परिपूर्ण होतं? ज्यावेळी तुमच्या शिक्षणाला संतांचं विचारांचं अधिष्ठान असेल तर ते शिक्षण परिपूर्ण. जर तुम्हाला संतांची माहिती असेल तर तुमचं शिक्षण परिपूर्ण. म्हणून संतांच्या विचारांचं अधिष्ठान असेल तर त्या शिक्षणाला परिपूर्णता येते. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही ग्रंथ वाचा, संतांचं साहित्य वाचा, तेव्हा तुमचे विचार सुंदर होतील. आणि जेव्हा विचार सुंदर असतात ना, तेव्हा तो मनुष्य कधीच एकटा नसतो. आणि जो ग्रंथ वाचतो त्या वाचनामुळे मनुष्य सुंदर आणि स्वरूपवान होतो. म्हणून संतांचं साहित्य, संतांचं ग्रंथ वाचणं ही काळाची गरज आहे. याच संत वचनांना माणूस विसरलाय, कारण त्याला अहंकाराचा वारा लागला आहे. आणि म्हणूनच एक सांगावंसं वाटतं, देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. नको अभिमान धरू भल्या मानसा, 2 दिसाची दुनिया छाती फुगवून चालू नको रे. 2 दिसाची दुनिया छाती फुगवून चालू नको रे. नांदतो सुखाने बोल अभद्र बोलू नको रे. नांदतो सुखाने बोल अभद्र बोलू नको रे. संतांच्या वचनांचा, संतांच्या वचनाचा नको अपमान करू भल्या मानसा. नको अपमान करू भल्या मानसा. पुंडलिका वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.